कोल्हापूर जिल्ह्यात उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये पदाधिकारी निवडीवरून मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाले होते। यावेळी नूतन शहर प्रमुख हर्षल सुर्वे यांनी तडकाफडकी पक्ष सोडून विरोधी पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला, तर उभाटा गटाचे उपनेते संजय पवार यांनी तडकाफडकी उपनेते पदाचा राजीनामा देऊन आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती। गेले 2-3 दिवस शिवसेना उभाटा गटामध्ये वातावरण तसे तंगच आहे। संजय पवार यांनी असा अचानक आक्रमक पवित्रा घेतल्याने आता पुढे काय होणार याची चर्चा सुरू होती। दरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संजय पवार यांना मातोश्रीवर भेटीसाठी बोलावले होते। यावेळी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या भेटीदरम्यान नेमकं नाराजीचं कारण काय आहे, कशासाठी इतकी नाराजी, असे प्रश्न ठाकरे यांनी संजय पवार यांना केले। यावेळी पवार यांनी नूतन जिल्हा प्रमुख यांच्याविषयी थोडक्यात तक्रारीचा पाढा वाचला। त्यांच्या निवडीवर आक्षेप व्यक्त करत त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी ठाकरे यांनी नूतन जिल्हा प्रमुख इंगवले हे याआधी शहर प्रमुख होतेच ना, मग त्यावेळी या तक्रारी का झाल्या नाहीत, आताच तुम्ही या तक्रारी का करत आहात, अशा प्रकारे संजय पवार यांना विचारणा केली। तसेच नूतन जिल्हा प्रमुखांनी शिवसेना पक्षाच्या विरोधात काही काम केले आहे का, तसे असेल तर पवार यांनी आताच सांगावे, असेही ठाकरे यांनी पवार यांना सुनावले। यामुळे यावर ठाकरे यांनी स्वतःच पवार यांना सांगितले की इंगवले यांची निवड मीच केली आहे, जिल्हा पातळीवर काही लोकांशी चर्चा करूनच ही निवड केली आहे। येणाऱ्या काळात पक्षवाढीसाठी ही निवड योग्य असेल आणि तुम्ही मिळून काम करा, असा सल्लाही ठाकरे यांनी पवार यांना दिला। तुर्तास तरी पक्षाच्या पदाधिकारी निवडीत कोणतेही बदल होणार नाहीत। आगामी निवडणुकांचा काळ लक्षात घेता पक्षवाढीसाठी जोरदारपणे एकत्रपणे प्रयत्न करा, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी पवार यांना दिल्याचे समजते। त्यामुळे मोठ्या फेरबदलाची अपेक्षा घेऊन गेलेले संजय पवार हे तसे नाराज होऊन रिकाम्या हातानेच परतले आहेत। आता कोल्हापुरात आल्यानंतर त्यांची पुढील भूमिका काय राहील? बॉस इज ऑलवेज राईट म्हणणारे पवार उद्धव ठाकरे यांचे म्हणणे ऐकून पुढे कार्यरत राहतील की दुसरा पर्याय निवडतील, हे पाहणे औत्सुक्याचा विषय असणार आहे। ठाकरे यांनी सक्षमपणे घेतलेल्या या भूमिकेमुळे नूतन जिल्हा प्रमुख रविकिरण इंगोले यांच्यावर मात्र आता पक्षाची जबाबदारी अधिकच वाढलेली दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, लाईव्ह मराठी। येस ब ब क क कणीदार, ख ख खमंग, ग ग गोकुळ, अगदी घरच्यासारखं। कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप।